माहितीबद्दल अपडेट जाणून घेतच राहू। मीरा रोडमधील जोधपूर स्वीट्स अँड नमकीन या दुकानाच्या मालकाला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती। या मारहाणीच्या निषेधार्थ मीरा भाईंदर शहरातील व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांकडून दुकानं बंद ठेवण्यात आली। मारहाण झालेल्या व्यावसायिकासोबत जे घडलं ते भविष्यात इतर कोणाही सोबत घडू शकतं अशा चिंतेतून व्यापाऱ्यांनी स्वतःच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर एकजूट दाखवून हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला। दरम्यान मीरा भाईंदर मधील बंद हा भाजपनं आयोजित केला होता असा आरोप मनसेनं केला। दुकानदारांनी आगाऊपणा करून आमच्या पदाधिकाऱ्यांना विचारलं, मीरा रोड में मराठी का चलती है या तो हिंदी ही चलती है। त्याच्यावरनं बाचाबाची झाली। तो अख्खा व्हिडिओ आहे। मला असं वाटतं आपण व्हिडिओचा फक्त मारतानाचा पार्ट दाखवत आहे। त्याच्या आधी त्यांनी काय आगाऊपणा केलाय तो पाहिजे तर तो व्हिडिओ मी आपल्याला पाठवतो। त्याच्यात आपण बघा कशा पद्धतीने मुजोरपणे तो बोलतोय आणि जिथे मुजोरपणा दाखवतील तिथे मग आम्ही हात जोडून विनंती करतो, जर नाही ऐकलं तर हात सोडून करतो। ही आमची पक्षाची भूमिका आहे। खरं तर आजचा जो काही आंदोलन त्यांनी केलं तो काही व्यापाऱ्यांचं आंदोलन नव्हतं, ते भारतीय जनता पक्षांचं आंदोलन होतं। भारतीय जनता पक्षातले इथले जर तुम्ही सगळे फोटो पाहाल तर सगळेच बऱ्यापैकी भारतीय जनता पक्षाचे इथले जे स्थानिक जे काही पदाधिकारी आहेत, वकील आहेत, नरेंद्र मेहतांच्या कुटुंबातली काही लोक आहेत। सो हा जो काही आजचा आंदोलन त्यांनी केलेलं आहे तो भारतीय जनता पक्षाचा मराठी माणसाच्या विरोधात असलेलं हे आंदोलन आहे। तिथे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंबद्दल एकानं आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी पुण्यात मनसैनिक आक्रमक झाले। पुण्यातील वनाज भागात राहणाऱ्या केदार सोमड या व्यक्तीच्या घराबाहेर जाऊन मनसे कार्यकर्त्यांनी शिबिका